आज बनवला मस्त बोंबील मसाला। सगळ्यात आधी बोंबील स्वच्छ धुवून घेतले, त्याच्यानंतर कढई गरम केली, कढईमध्ये टाकलं तेल आणि छान असे बोंबील फ्राय करून घेतले। बोंबील फ्राय करत असताना मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं हळद घातली होती। बोंबील साईडला काढून घेतले आणि त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घातलं। त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा घेतला, तो कढईमध्ये घातला आणि मस्तपैकी कांदा फ्राय केला। कांदा लाल असा झाला, त्याच्यानंतर त्यामध्ये एक टोमॅटो चिरलेला टाकलं, ते पण फ्राय करून घेतलं। त्यानंतर वाटण बनवून घेतलं होतं, खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, ते छान वाटण त्याच्यामध्ये टाकलं, ते पण फ्राय केलं आणि त्यानंतर सगळे सुके मसाले घातले। तेल सुटेपर्यंत मस्त मसाले फ्राय होऊन दिले। त्यानंतर त्यात गेलं आपलं मेन इन्ग्रेडियंट म्हणजे आपण फ्राय केलेले बोंबील। छानपैकी ते पण फ्राय केले आणि मग मला थोडंसं पातळ कालवण बनवायचं होतं, त्यामुळे थोडंसं पाणी ॲड केलं आणि मस्त उकळी काढून घेतली। आपला बोंबील मसाला तयार झालेला होता। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करून ठेवा। भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये। बाय बाय।